हाय एव्हरीवन. तर पहा, आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय आपण स्टेट काउन्सिलिंग करतो ना, सीईटी सेलवर 1,000 रुपये देऊन त्यामधून जे काय आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट होतं ना, किंवा जेवढ्या काय गव्हर्नमेंट कॉलेजचा इंटेक कॅपॅसिटी राहतो, तर त्याच्यामधून कोणत्या कॅटेगरीसाठी किती टक्के जागा ज्या आहेत त्या राखीव आहेत, त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार करणार आहोत. मग ते कोणत्याही फील्डचा असो, जसं एमबीबीएसचं गव्हर्नमेंट कॉलेज असो, बीएमएसचा असो, बीडीएसचा असो, बीएचएमएसचा असो, बीपीटीएसचा असो किंवा मग युनानी कोर्सचा असो, तर जेवढी इंटेक कॅपॅसिटी राहते त्यापैकी आपल्याला किती टक्के जागा ज्या आहेत त्या आपल्या कॅटेगरीनुसार अलॉटमेंट होत आहे, तर त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर जर आपण विचार केला तर जे गव्हर्नमेंट कॉलेजचा जो काय इंटेक कॅपॅसिटी राहतो ना, त्याच्यापैकी 85% जागा ज्या आहेत त्या आपल्या स्टेट काउन्सिलिंग मधून भरल्या जातात. मग त्यामध्ये पण कॅटेगरी मधून काही जागा असतात आणि काही जागा ज्या आहेत त्या अदर कॅटेगरी, जसं की डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 किंवा मग फिजिकल हँडिकॅप किंवा ऑर्फन असे रिझर्वेशन मधून ज्या आहेत त्या फिल केल्या जातात. आणि ज्या काय 85% जागा आहेत त्या जर सोडल्या आपण स्टेट काउन्सिलिंग मधून आणि बाकीचा विचार केला तर ज्या काय 15% जागा उरतात ना इंटेक कॅपॅसिटी मधल्या, तर त्या एमसीसी थ्रू सेंट्रल काउन्सिलिंग मधून ऑल इंडिया कोटामधून फिल केल्या जातात. म्हणजे ज्या विद्यार्थ्याकडे डोमासाईल नाहीये, जो विद्यार्थी प्रॉपर महाराष्ट्र स्टेटचा नाहीये पण त्याला महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमधून एमबीबीएस करणं असेल, बीडीएस करणं असेल किंवा मग बीएमएस बीएचएमएस करणं असेल, त्यासाठी त्या जागा राखीव असताना आपल्याला बघायला भेटतात. जर आपण स्टेट काउन्सिलिंग मधून ज्या काय जागा येतात त्या जागा कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीसाठी किती टक्के रिझर्व्ह असतात, जसं की आता आपण एखाद्या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 100ची असेल तर त्याच्यापैकी 85 जागा ज्या आहेत त्या स्टेट काउन्सिलिंग मधून येतात आणि त्या 85 पैकी कोणत्या कॅटेगरीला किती टक्के जागा ज्या आहेत त्या अलॉटमेंट होतात, तर याची आपण माहिती पाहतोय. सर्वात अगोदर जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 13% जागा तुम्हाला बघायला भेटतील एससी कॅटेगरीच्या महाराष्ट्र स्टेटच्या स्टेट काउन्सिलिंग मधून. जसं की एखाद्या कॉलेजची जर इंटेक कॅपॅसिटी 85 ची असेल तर त्याच्यापैकी जवळपास 13% ज्या जागा आहेत ना, त्या तुम्हाला 85 पैकी 13% जागा एससी कॅटेगरीसाठी बघायला भेटतील. त्याच्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला तर एसटी कॅटेगरीसाठी जवळपास 7% जागा ज्या आहेत त्या एसटी कॅटेगरीसाठी तुम्हाला जे आहेत ते वॅकेंट दिसून येतील, ज्या की फक्त आणि फक्त त्याच कॅटेगरीच्या मुलांना अलॉटमेंट होतात. मग त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा किती पण कमी स्कोर असो काही फरक पडत नाहीये. त्याच्यानंतर आपण जर फीजे कॅटेगरीचा विचार केला तर फीजे कॅटेगरीसाठी जवळपास 3% जागा ज्या आहेत त्या आपल्याला वॅकेंट दिसून येतील किंवा रिझर्व्ह आपल्याला दिसून येत आहे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. मग तो कोणताही कोर्स असो, एमबीबीएसचा असो, बीडीएसचा असो, बीएमएस असो किंवा मग फिजिओथेरपीवाला असो. त्याच्यानंतर जर आपण एनटीबीचा विचार केला तर 2.5% जागा ज्या आहेत त्या तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये वॅकेंट किंवा रिझर्व्ह बघायला भेटतील फीजे कॅटेगरी मधून, सॉरी एनटीबी कॅटेगरी मधून. त्याच्यानंतर जर आपण एनटीसीचा विचार केला तर 3.5% जागा तुम्हाला बघायला भेटतील रिझर्व्ह. एनटीडी कॅटेगरीचा विचार केला तर 2% जागा ज्या आहेत तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये रिझर्व्ह असतात एनटीडी कॅटेगरीसाठी. नंतर ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 19% जागा ज्या आहेत त्या तुम्हाला ओबीसी कॅटेगरी मधून वॅकेंट बघायला मिळतील. नंतर एसबीसी जे की स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणून ओबीसी कॅटेगरी अंतर्गत एक कॅटेगरी येते, तर त्यांच्यासाठी 2% जागा असतात. तर ते 19 आणि हे 2 असं तुम्ही जे आहे ते ओबीसी कॅटेगरीमध्ये जागा पकडून घेऊन चालू शकता. नंतर ईडब्ल्यूएसचा विचार केला तर 10% जागा ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या ईडब्ल्यूएस साठी वॅकेंट असतात. आणि हीच गोष्ट होती की लास्ट इयर ईडब्ल्यूएसचा कट ऑफ थोडासा कमी आपल्याला दिसून आला होता. नंतर जर आपण नवीन रिझर्वेशन एसीबीसीचा विचार केला तर या रिझर्वेशनसाठी पण तुम्हाला 10% जागा ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेडिकल फील्डमध्ये वॅकेंट दिसून येतील. नंतर जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 30% जागा ज्या आहेत त्या ओपन कॅटेगरीच्या तुम्हाला वॅकेंट दिसून येतील समजा स्टेट काउन्सिलिंग मधून. आणि हे जे आहे ते सीट रिझर्वेशन आहे आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे पूर्णपणे मी लास्ट इयरला सीईटीसीला जे ब्राउचर रिलीज केलं ना स्टेट काउन्सिलिंगचं त्याच्यामधून घेतलेले आहे आणि तीच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तसंच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर प्रायव्हेट कॉलेज किंवा जे काय सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ना, एमबीबीएसचे असतील, बीडीएसचे असतील, बीएमएस बीएचएमएस असतील ना, तर त्यांच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी किती टक्के जागा ज्या आहेत त्या फक्त तुमच्याच कॅटेगरीला रिझर्वेशन असतात समजा किंवा रिझर्व्ह असतात याची माहिती शेअर कराल. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या जागा मी तुमच्याबरोबर शेअर केल्या ना प्रत्येक कॅटेगरी मधून, तर या जागा ज्या आहेत त्या कॅटेगरीच्या जनरल आणि वुमन दोन्ही कोट्याच्या मिळून आहेत. जसं की एससी कॅटेगरीसाठी मी तुम्हाला बोललो 13% जागा आहेत, तर ह्या 13% जागा मुलगा आणि मुलगी दोघांसाठी पण आहेत. वुमन कोटा आला, जनरल कोटा आला, फिजिकल हँडिकॅप आला त्याच्यामध्ये किंवा हिल एरिया पण आलं. पण जर तुम्ही बघितलं तर त्या कॅटेगरी मधून 2 कोटा बघायला भेटतात तुम्हाला. जसं की मेन जनरल कोटा जिथं की मुलगी आणि मुलांना पण अलॉटमेंट होतं आणि एक राहतो वुमन कोटा जिथं की फक्त मुलींना सीट अलॉटमेंट केलं जातं, तर ते नंतर अलग येतं. मी तुम्हाला सीट मॅट्रिक्सचा येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस अपडेट येईल ना त्यावेळेस पण तो डिटेलमध्ये एक्सप्लेन करून नक्की शेअर करेल. तरी पण तुम्हाला एक अपडेट किंवा इन्फॉर्मेशन म्हणून माहिती हवी असेल तर लास्ट इयर राऊंड 1चा सीट मॅट्रिक्स, राऊंड 2चा सीट मॅट्रिक्स, राऊंड 3चा सीट मॅट्रिक्स जो आला होता त्याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ शेअर केलेला आहे.
तर तुम्ही चेक करू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला जे आहे ते आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नक्की शेअर कराल. पहा, जो एक इन्फॉर्मेशन होता तो मी तुमच्याबरोबर डिटेलमध्ये एक्सप्लेन करून शेअर केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये आम्ही कोणती पण स्टेट काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया कोटाची अपडेट शेअर करून ऍडमिशन प्रोसेसची ऑल ओव्हर इंडिया मधली, तर ती तुम्हाला क्विक मध्ये डिटेल एक्सप्लेन करून मिळेल. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.